कोणचा कस्टमर आहे ज्याने गेले 3 महिने रिचार्ज केलेला नाही, त्याला फोन करावा लागेल. आयला माझ्या फोनात तर येणारा कॉल आणि जाणारा कॉल दोन्ही बंद आहेत. आणि आता फोन कोणाचा फोन आला? हॅलो, शांता स्पीकिंग. हॅलो हॅलो, हा कोण? खालचे पाड्यातली चंपा काय? अहो चंपा बिंपा कोणी नाही, मी जिओच्या कंपनी मधून कॉल केलाय. तुमचा बॅलन्स संपलाय ना? हो संपलाय, फार कधीचा संपलाय. हे बघा सर, तुम्ही लवकरात लवकर जिओचा रिचार्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जिओच्या सेवांचा आनंद घेता येईल. ओके सर. 10वी पास नाही मी, आणि मला सर सांगते 1 रुपया कमवायची अकल नाही अजून मला. आणि सर डायरेक्ट हॅलो, ऐकताय ना तुम्ही? हॅलो, हा कधीपर्यंत रिचार्ज करणार आहेत? हॅलो मॅडम, काय सांगू आता तुला, सध्या फार कडकी चालेल आहेत. आता तर नाही तर रिचार्ज करणार. हे बघा सर, तुम्ही जर रिचार्ज केला नाही तर तुम्हाला जिओच्या सेवांचा आनंद घेता येणार नाही. काय सांगू मॅडम, सांगायला तर नाही पाहत, पण मला आता जीवाच्या सेवांचा आनंद नाही घ्यायचा. सध्या मी खालचे पाड्यातले चंपाच्या सेवांचा आनंद घेतो. हे बघा सर, तुम्ही जर रिचार्ज केला नाही तर तुमचा सिम बंद होईल. आणि सर, तुमच्यासाठी जिओचे सगळे नेटवर्क बंद केले जातील. तुम्हाला कोणताही फायदा घेता येणार नाही. आता काय सांगू मॅडम, तुमचे नेटवर्कची गरज नाही. खालचे पाड्यातला नेटवर्क ना मस्त आहे, आणि एकदम भारी खाता खोलला आहे. तर आता म्हणजे चांगला चालत असा. चंपाच्या सेवा एकदम वेळेवर भेटते. तर आता मला तुमच्या सेवांची गरज नाही. अहो सर, पण तुमचं जिओचं सिम कार्ड बंद होईल. एक काम करा मॅडम, उद्या रातचे 12 वाजता मला जवारच्या फांकेवर भेट. अबे साले, मी तुला सिम कार्ड काढून देतो. सिम कार्ड घेऊन जा. मला नको तुमचा सिम कार्ड, नको तुझ्या सेवा. तुला जर पाहिजे तर रातचे 12 वाजता मी सेवा देईन, तुला लागतील थोड्या. पण मला तुमचा सिम कार्ड नको, घेऊन जा. अहो सर, ऑनलाईन सेवा बंद होतील, तुमचं सगळं बंद होईल. मी विचार केलाय काय, ऑनलाईन अजिबात नाही धंदेत पडायचा, निस्ता ऑफलाईन खालचे पाड्यातला नेटवर्क, ऑफलाईन खालचे पाड्यातला चंपा नेटवर्क. चंपा इज द बेस्ट. मला सांगा, चंपा नवीन नेटवर्क आला काय? नवीन कंपनी आहे, नवीन सिम लॉन्च झाला काय हे? चंपा सिम नाही आहे. चंपा एक प्रकारची, म्हणजे काय सांगू तुला, लाज वाटायची, पण माझी आयटम आहे. पण सेवा एकदम फुल भेटते असा. ठेव मग आता, जा.